तर रिसेंटली झालेल्या INI-CET एक्झाममध्ये कफ फार्माकोलॉजीवर क्वेश्चन आला होता आणि ॲज अ मेडिको म्हणून आपल्याला पण कफमध्ये यूज होणारे ड्रग्स माहीत पाहिजेत. तर क्वेश्चन असा होता, म्हणजे एक मेल विथ फिवर आणि कफ विथ टेनेशियस स्पुटम. तर त्यात ट्रू स्टेटमेंट विचारली होती. स्पुटम आहे म्हणजेच कसं आहे, वेट कफ आहे. तर पहिलं ऑप्शन होतं डेक्स्ट्रोमिथॉर्फॉन टू सफरेस कफ. दुसरं होतं बोथ डेक्स्ट्रोमिथॉर्फॉन प्लस ब्रोमहेक्झिन. आणि तिसरं होतं ब्रोमहेक्झिन टू थिन आउट स्पुटम. आणि चौथं होतं कोडिन. त्यासाठी आपल्याला माहीत पाहिजे हा वेट कप आहे ना, ड्राय कपमध्ये कोणते ड्रग्स यूज करतात आणि वेट कपमध्ये कोणते ड्रग्स यूज करतात. तर ड्राय कपमध्ये आपण जो ड्रग्स यूज करतात त्याचा जो क्लास आहे त्याला अँटीटॅसिव्ह म्हणतात. आणि त्याच्यात जे ड्रग्स येतात ते एक तर कोडिन आहे, कोलकोडिन आहे, नॉस्केपिन आहे आणि डेक्स्ट्रोमेथॉर्फॉन. आणि दुसरा क्लास आहे वेट कप, ज्याला आपण प्रोडक्टिव्ह कप सुद्धा म्हणतो. त्याच्यात आपण जे ड्रग्स यूज करतो ना त्यांना एक्सपेक्टोरंट्स म्हणतात. तर ते काय करतात, एक जे स्पुटम आहे त्याची विस्कोसिटी पण डिक्रीज करतात आणि सिक्रेशन इन्क्रीज करतात. ते स्पुटम इझिली आपण हे करू शकतो ते बॉडीच्या बाहेर. ह्याच्यात जे ड्रग्ज येतात ते एक तर पोटॅशियम आयोडाईड आहे आपलं, दुसरं आहे ब्रोमहेक्झिन जे आपल्याला ऑप्शनमध्ये दिलं तेच असणार आहे आन्सर वेट कपसाठी, आणि तिसरं आहे ॲम्ब्रॉक्झॉल. तर हे होतं म्हणजे वेट कप आणि ड्राय कपमध्ये आपण कोणत्या ड्रग्स यूज करतो. आता रिसेंटली INI-CET मध्ये त्याच्यावर क्वेश्चन पण आला होता. आणि ॲज अ मेडिको म्हणून आपल्याला माहीत पाहिजे मग कफसाठी तरी कोणते मेडिसिन यूज